स्वामी समर्थ. महाराष्ट्रीयन डिश यूट्यूब चॅनल आपलं स्वागत. आज आपण ब्रेड कलाकंद बनवणार आहे. कलाकंद बनवण्यासाठी ब्रेड घेतले आहे. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी महाराष्ट्रीयन डिश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका. साईडच्या ब्रेडच्या ब्राऊन कडा काढून घ्यायच्या. अशा प्रकारे कट करून घ्यायच्या. जेवढं तुम्हाला कलाकंद बनवायचं आहे तेवढे ब्रेडचे स्लाइस घेऊ शकता. कलाकंद बनवण्यासाठी 1 लिटर दूध घेतलं आहे. दुधाला उकळी आली आहे. त्याच्यात 5 चमचे आपण साखर टाकणार आहे. आपण कमी दुधामध्येच जास्त कलाकंद बनवणार आहे. उकळून दूध 1 लिटर आहे तर अर्धा लिटर झालं पाहिजे एवढं आटून घ्यायचं. थोडंसं दूध काढून घ्यायचं. थोडंसं दूध काढून घेतलं आहे. थोडंसं दूध काढून घेतलं आहे. त्यामध्ये केशर टाकायचं. दुधामधले 2-3 चमचे दूध काढून ठेवायचं. मध्ये मध्ये दूध हलवत राहायचं. साई आलेली ती मध्ये काढून घ्यायची. दूध आटत आलं आहे. त्यामध्ये केशर घातलेलं दूध टाकून घ्यायचं. आटलेल्या दुधात केशर घातलेलं दूध टाकून घेतलं आहे. थोडंसं आटून द्यायचं. दूध आटलं आहे. गॅस बंद करायचा. थंड होऊन द्यायचं. माझ्याकडं चौकोनी ट्रे नसल्यामुळे मी एक टीन घेत आहे. आटवलेलं दूध थंड झालं आहे. आटवलेलं दूध केक टीनमध्ये टाकून घ्यायचं खाली. अशा प्रकारे खाली आटवलेलं दूध टाकून घ्यायचं अगोदर. नंतर ब्रेड कट केले ठेवून घ्यायचे. तुमचं ज्याप्रमाणे भांडं असेल त्याप्रमाणे ब्रेड कट करून ठेवून घ्यायचे. माझ्याकडं केकचं भांडं होतं म्हणून मी अशा प्रकारे कट करून ठेवत आहे. असं ठेवून घ्यायचं सगळ्या साईडला. अशा प्रकारे ब्रेडचे तुकडे करून आपण टीनमध्ये लावून घेतले आहे. वरून आता आपण पहिल्यांदा दूध काढून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं. सगळीकडे टाकून घ्यायचं दूध असं. अशा प्रकारे दूध टाकून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत गोड लागेल. वरनं आटवलेलं दूध टाकून घ्यायचं. अशा प्रकारे सगळीकडे टाकून घ्यायचं. आटवलेलं दूध अशा प्रकारे टाकून घेतलं आहे. दुसरा लेयर लावून घ्यायचा. अशा प्रकारे लावून घ्यायचं. जिथे जिथे जागा आहे तिथे ब्रेडचे तुकडे टाकून घ्यायचे.
अशा प्रकारे ब्रेडचा थर लावून घेतला आहे. त्यावर दूध टाकून घ्यायचं. ब्रेड भिजतील असं सगळीकडे दूध टाकून घ्यायचं. नंतर त्यावर आटवलेलं दूध टाकून घ्यायचं. अशा प्रकारे बनवून घेतलं आहे. आटवलेलं दूध सगळं टाकून घेतलं आहे. तर वरनं ड्रायफ्रूट टाकायचे. काजू बदाम तुमच्याकडे जे असतील ते टाकायचे. झाकण ठेवायचं व फ्रीजमध्ये 12 तास ठेवून द्यायचं. कलाकंद खूप छान बनला आहे. कट करून घेऊया. ब्रेड कलाकंद तयार झाला आहे. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.